ज्ञानेश्वर माऊलींसह तुकोबारायांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने जायला आता बऱ्यापैकी दिवसापासून सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात ती पालखी जी आहे तो पंढरपूरचा महत्त्वपूर्ण पूर्ण करणार आहे। या संपूर्ण पालखी मार्गात जर आपण पाहिलं तर अनेक विक्रेते जे असतात या वारकऱ्यांच्या सेवेसाठी असतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खरं तर त्यांचं वर्षभराचं जे घर आहे ते चालत असत। असेच काही जे व्यावसायिक आहेत ते सध्या आपल्यासोबत आहे आणि या वारीच्या निमित्ताने त्यांचा नेमका किती फायदा होतो आणि उदरनिर्वाह त्यांच्या कुटुंबाचा कसा चालतो याविषयी माहिती जी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तुमचं नाव सांगा। माझं नाव मुबारक बाबूलाल शिकलगार। अच्छा, खरं तर वारी म्हणजे इतके लाखो वारकरी येतात, भाविक येतात, खरं तर तुमच्या धंद्याला सुद्धा त्याचा किती फायदा होतो? आमच्या धंद्याला बऱ्यापैकी फायदा होतो। वारी असल्यामुळे बऱ्यापैकी फायदा होतो आम्हाला वारीत। आम्ही इथून स्टार्ट सासवडपासून पंढरपूरपर्यंत आम्ही स्टार्ट एंड असतो आमचा पंढरपूरमध्ये, तिथून आम्ही घरी जातो। खरं तर यात्रा वगैरे नसतात या काळामध्ये, धंदा जो असतो तो पूर्ण मंद असतो आणि मात्र वारीच्या निमित्ताने तुम्हाला संधी मिळते की खरं इतक्या मोठ्या प्रमाणावर धंदा करण्याची, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला चांगला आनंद मिळतो, धंदाही करायसाठी उत्साह वाढतो। आम्हाला पब्लिक असलं म्हणजे आम्हाला गिराईक बी चालतं, खुशी वाटते, आम्हाला खुशी वाटते। आम्ही धंदा करतो सगळेजण मिळून, कधी कधी फुल्या टॉपर कधी थोडं कमी होतो, कुठल्या टॉपर जास्त आम्हाला धंदा होतो। असं पब्लिक बघून आम्हाला धंदा होऊ शकतो आणि पब्लिकमध्ये आम्ही खुश राहू शकतो सगळ्यांसोबत। मला एक गोष्ट सांगा की जर आपण संपूर्ण ही वारी पाहिली तर खरं तर सर्व धर्म समभाव या वारीमध्ये पाहायला मिळतो, तर त्याचा अनुभव तुम्हाला नाही? सर्व धर्म आम्ही समान मानतो। आम्ही असा भेदभाव कोणत्या धर्माचा करत नाही। वारकरी असो कोणी बी असो, आम्ही सगळ्यात मिळून मिसळूनच राहतो, धंदा करत जातो। खरं तर कोणत्याही धर्माचा माणूस वारीत जेव्हा येतो तो एकमेकांना माऊली म्हणतो, तर त्या प्रेमाविषयी काय वाटतं? त्या प्रेमाविषयी अभिमान वाटतोय की वारीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपण माऊली या नावानं स्वीकारते, भारी वाटतं। एकीकडे वारीत सर्व एकरूप असतात, मात्र ज्यावेळी बाहेरच्या जगात जर पाहिलं तर जाती जातीत तेढ निर्माण झालेले असतात, हिंदू मुस्लिम। तुम्ही मुस्लिम विक्रेते आहात, वारकरी हिंदू आहेत, पण तुम्ही आत्ता या ठिकाणी सर्वजण माऊली आहात, असा जो भेद आहे तो सगळीकडचा मिटला पाहिजे। हा सगळीकडचा मिटला पाहिजे। सर्व समाधान सगळेजण व्यवस्थित राहिले पाहिजे, सगळेजण आपण व्यवस्थित केलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे। ही वारकरी ही सगळे आपण एकच भावंड आहेत सगळेजण। वारीमुळे साधारण किती नफा होतो, मला किती हातभार लागतो तुमच्या उत्पन्नात? वारीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी हातभार राहावं लागतं। हां, तुमचं कसं हातभार किती लागतो? बऱ्यापैकी हातभार लागतो। माऊली तुमचं किती हातभार किती लागतो? संपूर्ण एकीकडे ही वारी आहे, मोठं अर्थकारण घेऊन चालते, तुमच्यासारखे व्यावसायिक जे आहेत त्यांचे आपल्याला व्यवसायापेक्षा जरा जास्त फायदा होतो वित्तपेक्षा। वारीमध्ये जास्त फायदा होतो, आपल्या वित्तर जत्रेपेक्षा ह्या वारीत जास्त फायदा होतो। हां, आपण जर एकंदरीत पाहिलं तर वारकरी जे आहेत ते रस्त्याने वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतात। त्या ठिकाणी ज्या मार्गावरून ही पालखी जाणार असते, वारी जाणार असते, त्या पालखी मार्गावर अशा प्रकारची एक बाजारपेठ तात्पुरत्या स्वरूपाची उभी राहते आणि त्यातून उभं राहतं ते मोठ्या प्रमाणावर अर्थकारण। अर्थात ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांची पालखी ज्यावेळी मार्गस्थ होते किंवा कोणतीही पालखी ज्यावेळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते त्यावेळी ती फक्त एकटी चालत नाही, तर ती संपूर्ण अर्थव्यवस्था घेऊन चालते। संपूर्ण जी पालखी आहे ती सर्व भाविक भक्तांच्या पोटापाण्याचा विषय मार्गी लावत चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ही वारी वेगळी आहे। ही वारी ज्याला जशी पाहावी तशी दिसते, कोणाला ती प्रेमाने दिसते, कोणाला अर्थकारणातून दिसते, कोणाला सर्व धर्म समभावाची दिसते, तर कोणाला भक्तीची। या वारीच्या मार्गावर LS मराठीसह जोडले राहा। अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या ज्या आहेत त्या LS मराठीच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत वारीच्या वाटेवर असणार आहे। कॅमेरामॅन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।